शिवसेनात एकनाथ शिंदे साहेब महायुतीचा शिंदे साहेब अब आगे बढ़ो, शिंदे साहेब अब आगे बढ़ो। भारत माता की। यानंतर आपल्याशी सर्वांशी संवाद आपले एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद साधतील। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या सिद्धार्थ शिरोळे छत्रपती शिवाजी महाराज चं नाव त्यांच्या मतदारसंघाचं आहे, शिवाजीनगर मतदारसंघ। त्यांच्या प्रचार सभेला उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी, उपसभापती विधान परिषद नीलमताई गोरे, आपले पालकमंत्री उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आणि उमेदवार आपले दुसरे हेमंत रासने, राजेश पांडेजी आहे, धीरेश घाटे, प्रमोद नाना भानगिरे, अजय भोसले, रमेश कोंडे, संभाजीराजे दहातोंडे, नितीन वायदंडे, परशुराम वाडेकर, मच्छिंद्र सकटे, अशोक लोखंडे, किरण साळी आणि आपल्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक त्रिगुणाताई आणि वडार समाजाचे आपले नेते संजय डोंगरे, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर, आता जे राहिले असेल त्याच्यात माझी काही चूक नाही, मला ज्यांनी नावं दिली तेवढी मी वाचली आहे। सर्व मान्यवर, महायुतीचे सर्व पदाधिकारी, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, अजितदादा आणि आरपीआय, आणखी आपले छोटे सर्व घटक पक्ष, या सर्व महायुतीचे सन्मान्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते, मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज मी 6 सभा घेऊन या ठिकाणी सिद्धार्थच्या सभेला आलोय। कारण सिद्धार्थ हा एक लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार, या भागाचं नेतृत्व करणारा आदर्श आमदार म्हणून तुम्ही त्याला निवडून दिलं आणि पुन्हा निवडून द्यायचंय। खरं म्हणजे पुणे विद्येचं माहेरघर आहे, कला आणि सांस्कृतिक राजधानी आहे आणि पुन्हा आता औद्योगिक क्षेत्रातही आघाडीवर गेलंय। आयटी सर्व्हिस सेक्टरचं हब म्हणून पुण्याची आता ओळख निर्माण झाली आहे। पुण्याला हे स्थान मिळवून देणाऱ्या सर्व पुणेकरांना मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो, सगळ्यांना जय महाराष्ट्र करतो। खरं म्हणजे पुणेकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। महायुती इथं एकोप्याने एकजुटीने लढते आहे। भविष्यातील पुणे आणि पुण्याचं भविष्य असं सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन घडवायचं आहे। त्यासाठी पुण्यातील सुज्ञ मतदार महायुतीला भक्कम साथ देतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। खरं म्हणजे सिद्धार्थ शिरोळे यांनी अनेक कामं जी झाली ती सांगितली, काय करायची ती सांगितली। शिरोळे घराण्याला एक वारसा लाभलाय आणि त्यांचे वडील खासदार होते, त्यांना गेल्या वेळेस तुम्ही देखील निवडून पाठवलं आणि त्यांनी तुमची निवड सार्थ ठरवली। एक कमी बोलून जास्त काम करून घेणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे। खरं म्हणजे सातत्याने विधानसभेमध्ये देखील आणि शासनाच्या माध्यमातून अनेक कामं त्यांनी केली।
खरं म्हणजे 2.5 वर्षाचा काळ आपण पाहिला. पूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये झालेली कामं आणि आपल्या महायुतीच्या 2-2.25 वर्षामध्ये झालेली कामं याची जर तुलना केली तर खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीमध्ये सगळ्याच कामांना स्टे देण्याचा सपाटा सुरू होता. मेट्रो बंद, कारशेड बंद, समृद्धी बंद, पुणे मिसिंग लिंक बंद, अटल सेतू बंद, कोस्टल रोडचं काम थंडावलं. ह्या सगळ्या जे काही पूर्णपणे समृद्धी हायवे, या सगळ्या जलयुक्त शिवार योजना, अशा अनेक योजना या महाराष्ट्रातल्या मराठवाडा वॉटर ग्रीड, दुष्काळग्रस्त भागात पाणी देणा नदी जोड प्रकल्प, या सगळ्यांना स्टे दिला. सिंचन प्रकल्पांना स्टे दिला. आणि खऱ्या अर्थाने विकास विरोधी सरकार म्हणून या ठिकाणी त्यांची नोंद होईल. आणि आपण जे महायुतीचं सरकार आणलं 2-2.25 वर्षापूर्वी, खरं म्हणजे 2019ला ते सरकार यायला पाहिजे होतं. कारण महायुतीलाच मॅन्डेट लोकांनी दिलं. शिवसेना भाजपा युती होती आणि नैसर्गिकपणे शिवसेना भाजपा युतीचं सरकार येणं अपेक्षित होतं. परंतु जेव्हा स्वार्थ जागृत होतो, सत्तेचा मोह होतो, खुर्चीचा मोह सुटतो, त्यावेळेस मग अनैसर्गिक आघाड्या आणि युत्या होतात. पण त्या युत्या झाल्या, आघाड्या झाल्या, त्या लोकांना काही पटल्या नाही. आणि त्यानंतर शिवसेनेचं जे खच्चीकरण होऊ लागलं, शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं, कामं बंद पडू लागली. लोकांना त्याचा अनुभव आहे. सिद्धार्थला पण अनुभव आहे. निलमताई पण इथे आहे, चंद्रकांत दादा पण इथं आहे. 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या, खरं म्हणजे एक प्रकार मला जेव्हा सरकार आम्ही बदललं त्यावेळेस मला अनेक भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सांगितलं, साहेब तुम्ही आमचा वनवास दूर केला. खऱ्या अर्थाने काही 5 पैशाचं काम मतदारसंघात नाही. आणि त्यानंतर हे सरकार, लोकांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं. आणि मला आठवतंय की आम्ही सुरुवातीच्या कॅबिनेट पासून शेवटच्या कॅबिनेट पर्यंत आम्ही जनहिताचे, लोकहिताचे निर्णय घेतले. सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद निर्माण झाला पाहिजे, हे सरकारची जबाबदारी असते. आणि म्हणून सरकारची जबाबदारी पार पाडण्याचं आम्ही काम केलं. मला आठवतंय की 2.5 वर्षात 4 सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली. परंतु आपल्या महायुतीच्या 2-2.25 वर्षामध्ये 124 सिंचन प्रकल्पांना आपण मान्यता दिली. शेतकऱ्यांसाठी लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. त्याचबरोबर अनेक निर्णय शेतकऱ्यांसाठी आपण शेतकरी सन्मान योजना सुरू केली. 6,000 केंद्राचे, मोदी साहेबांचे 6,000 आपले राज्याचे, 12,000 रुपये आपण देण्याचा निर्णय ऐतिहासिक घेतला. हे पहिलं राज्य आहे आपलं. 1 रुपयात पीक विमा योजना देऊ लागलो. सातत्याने होणारं नुकसान जे आहे त्याची भरपाई आपण दिली. सगळे निकष, नियम, NDRFचे सगळे आपण बदलले. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा सरकारने मदत केली. 15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी देणारं हे आपलं पहिलं सरकार. आणि त्यांच्या इतर योजना ज्या आहेत, या योजना देखील जवळपास 45,000 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय नाही दिले. आणि आता खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर परवाच्या दिवशी आम्ही कोल्हापूरमध्ये महायुतीच्या सभेमध्ये आपण 10 कलमी कार्यक्रम जाहीर केला. हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. आणि म्हणून या योजनेमध्ये देखील आम्ही सांगितलं होतं, लाडक्या बहिणींची योजना 1,500 रुपयावर आम्ही ठेवणार नाही, ती वाढवणार. तो देखील निर्णय आम्ही घेतला. 2,100 रुपये आता माझ्या लाडक्या बहिणींना भेटतील.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर शेतकरी सन्मान योजना मी जे 12,000ची म्हणालो ते आता 15,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्याचबरोबर प्रत्येकाला अन्न, या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नये, उपाशी पोटी राहता कामा नये. अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान. मला वाटतं हिंदी सिनेमा होता आहे आणि म्हणून तो देखील देण्याचा आपण निर्णय घेतला. ज्येष्ठांना, वृद्धांना पेन्शन योजना 1,500 होती ती आपण 2,100 रुपये करण्याचा निर्णय घेतलाय. आज त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला. विरोधक नेहमी सांगतात बेरोजगारांचं काय, युवकांचं काय, तर आपण तर आता पहिलं राज्य आहे आपलं की 10 लाख युवकांना प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 देण्याचा आपण निर्णय घेतला. मला वाटतं 2-2.5 लाख लोकांना आपण नियुक्त्या दिल्या आणि आपल्या नवीन 10 कलमांमध्ये 25 लाख रोजगार निर्मिती करणार हा देखील आपण निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर शहराच्या विकासाप्रमाणे गावांचा विकास झाला पाहिजे आणि म्हणून 45,000 गावात पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतला आहे. हे असे निर्णय आपण घेतोय. अंगणवाडी आशा वर्कर सेविका ज्या आहेत त्या देखील सेवेचं काम करतात, त्यांना देखील महिन्याला 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सर्वसामान्यांना भेडसावणारा जो वीज बिलाचा विषय आहे, शेतकऱ्यांना तर आपण 7.5 HP पंपाने शेती करणाऱ्यांचं वीज बिल तर माफ केलंच आहे, परंतु आता शहरी आणि ग्रामीण भागामध्ये वीज बिल जे येतं त्या वीज बिलात 30% कपात करण्याचा निर्णय घेतलाय. 30% कपात म्हणजे सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. आणि सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 जाहीर करण्याचा निर्णय घेतला. याला देखील हिम्मत लागते, याला धाडस लागतं. रिपोर्ट कार्ड सादर करणार हे आपलं पहिलं सरकार आहे. 2.5 वर्षात मागच्या सरकारने काय केलं हे सांगावं आणि 2-2.25 वर्षात काय केलं हे आम्ही सांगायला तयार आहे. होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी. खरं म्हणजे लाडक्या बहिणी इकडे आहेत. या लाडक्या बहिणींची योजना जेव्हा सुपरहिट झाली, आज त्याचं कौतुक मोदी साहेबांनी देखील केलं आणि ही लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये खोडा घालण्याचं काम, त्याला विरोध करण्याचं काम दुष्ट सावत्र भावांनी केलंय. हे लक्षात ठेवा. ही योजना बदनाम केली. 1,500 काय खरेदी करताय, विकत घेताय, लाच देताय, भीक देताय, अशा प्रकारची हेटाळणी केली. या सावत्र भावांना पूर्णपणे लक्षात ठेवा. माझ्या लाडक्या बहिणींनो, ठेवणार ना? कारण कोर्टात गेले, एका कोर्टाने तर त्यांना चांगली चपराक दिली, त्यांना पळवला. दुसरा आता कोर्टात, नागपूरच्या कोर्टात गेलेत काँग्रेस महाविकास आघाडी. आणि अशा लोकांनी ही योजना बंद पडावी, ही योजना बदनाम व्हावी म्हणून प्रयत्न जेवढे करायचे तेवढे केले. म्हणाले आता याची आम्ही चौकशी लावू सरकार आल्यावर. या योजना जेवढ्या केल्यात शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, माझ्या माता भगिनींसाठी, लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, ज्येष्ठांसाठी, या सर्व योजनांची चौकशी लावू आणि जे अधिकारी दोषी आहेत आणि जे राज्यकर्ते आहेत त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू. कोणाला धमक्या देत आहे? अशा पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे भीक घालत नाही. अरे आम्ही संघर्ष करून इकडे आलोय, आंदोलनातून आम्ही उभे झालोय. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि लाडक्या शेतकऱ्यांना योजना देत असताना जर जेलमध्ये जायची पाळी आली तर हा एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे.
त्यांच्याकडे दुसरं काही नाहीये सांगायला. काय सांगणार? 2.5 वर्षात काय केलं म्हणून सांगणार. मग आपण केलं, तुम्ही तर काय दिलं नाही. पण आम्ही देण्याचा प्रयत्न केला, आम्ही दिलं, खात्यामध्ये पैसे टाकले, तर म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल. अरे काय, कुठल्या तोंडाने, किती तोंडांनी बोलताय? कुठून इकडून पण चालताय, इकडून पण चालताय, दोन्हीकडून वाजवताय. माझ्या महिला, माझ्या लाडक्या बहिणी सुज्ञ आहेत, त्यांना माहित आहे की या ठिकाणी आता जे म्हणाले की 46,000 आणणार कुठून, कसे वाटणार, त्यांना कळलंच नाही. 5 हप्ते कधी माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात गेले. आणि आम्हाला माहित होतं की आचारसंहितेत जा बागुलबुवा पुढे आणतील, आडवं मांजर घालतील, म्हणून आम्ही सांगितलं ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाका. आणि ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पैसे दिले. आणि तुम्हाला मी सांगतो, 20 तारखेला मतदान झाल्यानंतर ताबडतोब डिसेंबरचे पैसे पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार. हा शब्द आहे आमचा. आणि आम्ही घेतलेला निर्णय तुम्हाला सांगतो, आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. इथं देना बँक आहे, समोर लेना बँक आहे. द्यायचं कधी माहित नाही, पण घ्यायचं माहित आहे. आणि हे मी सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार हप्ते घेणारं होतं, जेलमध्ये गेले मंत्री पासून सगळे लोक, पण आमचं सरकार हप्ते भरणार आहे. माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे. हा फरक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना, एकही वर्ग सोडला नाही. मुलांचं, युवकांचं, मुलींचं शिक्षण, चंद्रकांत दादा इकडे बसले, एका मुलीने आत्महत्या केली. 12:30-1 वाजता मला कळेक बातमी टीव्हीवर चालली. का? कारण इंजिनिअरिंगला ती शिकत होती. 50% फी आपण भरतो सरकार, 50% पालकांनी भरायची. पालकांना ती भरता आली नाही, तो पालकांवर बोज नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी लगेच चंद्रकांत दादांना तेव्हाच फोन केला. रात्री किती वाजले होते? 2 वाजले होते. चंद्रकांत दादांनी ताबडतोब फोन उचलला. म्हणाले काय? मी म्हणालो असं असं आपल्याला करायचं आहे. आपल्या राज्यात डॉक्टर, इंजिनिअरिंग, वकिली, काय जे काय MBA, फायनान्स काय शिकायचं आहे, ते शिकताना कुठल्याही मुलीला अडचण येता कामा नये, कुणी आत्महत्या आपल्या राज्यात करता कामा नये. 100% फी भरायचा निर्णय घेतला. हे सरकारचं काम आहे. ही जबाबदारी सरकारने घेतली आहे. आज लेक लाडकी लखपती योजना आपण केली. मुलीचा जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000 आणि 18व्या वर्षी 1,00,000 रुपये पूर्ण त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा होणार. कोण करतंय हे सगळं? कोणी विचार केला होता? ज्येष्ठांसाठी वयश्री योजना आम्ही केली, 3,000 DBT खात्यामध्ये डायरेक्ट. ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजना आम्ही केली. महिलांना ST मध्ये 50% सवलत दिली, ज्येष्ठांना सवलत दिली. प्रत्येकाला काही ना काही सरकारच्या माध्यमातून हातभार लागला पाहिजे. का लागू नये? काँग्रेसचे लोक सांगतात, उबाटाचे लोक सांगतात, हे काय रेवड्या वाटायचं सरकार आहे का? म्हणजे तुम्ही स्वतःसाठी पैसे काढत होते, भ्रष्टाचार करत होते, तेव्हा ते चालत होतं. आम्ही स्वतःसाठी नाही, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडावा म्हणून आम्ही करतोय. मला काय मिळालं यापेक्षा माझ्या राज्यातल्या जनतेला काय मिळालं हे बघणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून मला अभिमान आहे. खऱ्या अर्थाने आम्ही ज्या ज्या योजना केल्या, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा यांना सांगितल्यानंतर तात्काळ आमच्या योजना सुरू झाल्या.
योजना सुरू केल्या, कारण शेवटी या योजना ज्या लोकांसाठी होत्या, जनतेसाठी होत्या. 1.5 लाखाची महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण 5 लाख केली. आयुष्मान भारत मोदीजींनी 5 लाख केली. आज सर्वसामान्य माणसाला आजारपण आलं तर त्याला चिंता होते, काय करायचं. पण तुमची चिंता सरकारने अंगावर घेतली आणि त्याच्यात देखील आपण निर्णय घेतला की त्यामध्ये कुठली अट नाही, केशरी पिवळं रेशन कार्ड वगैरे काही नाही. 12.5 कोटी जनतेला 5 लाखाचा लाभ मिळणार. त्याच्यामध्ये कुठल्याही अटी शर्ती नाही, सर्व काढून टाकलं. आज हे सगळं करत असताना एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे उद्योग येत आहेत. मला अभिमान आहे, आपल्या राज्याचा जीडीपी सगळ्यात नंबर 1 आहे. परदेशी गुंतवणूक सगळ्या अख्ख्या देशाच्या 52% आपल्याकडे आहे. आज आपलं राज्य नंबर 1 ला आहे. स्टार्टअप मध्ये नंबर 1 ला आहे. सगळ्यामध्ये नंबर 1 ला आहे. पूर्वी कर्नाटक, गुजरात नंबर 1 ला गेलं होतं महाविकास आघाडीच्या काळात. आज आपण पाहिलं ते पहिला नंबर आपण मिळवला. आज उद्योग येत आहेत, इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालंय. आपल्याकडे पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आपण वाढवतोय. मगाशी चंद्रकांत दादांनी सांगितलं मिसिंग लिंकचं काम कंप्लीट होतंय. पुन्हा मुंबई अर्धा तास आणखी अंतर कमी होणार. अर्धा तास लवकर पोचा. जगातला सगळ्यात रुंद असलेला टनेल आपण करतोय. हे सगळे प्रकल्प जे आहेत, ह्या सगळ्या प्रकल्पाला खो घातला होता. आणि म्हणून आज आपण ज्या योजना केल्या त्याच योजना महाविकास आघाडीने चोरल्या आणि राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्या ज्या योजना ज्या आहेत या योजना त्यांच्या वचननाम्यात टाकल्या. म्हणजे आपले जी काय त्यांनी काय पंचसूत्री काय थापासूत्री काढली. थापा मारायला तर ते पहिल्या नंबरला आहेत. खोटं बोल पण रेटून बोल. आम्ही त्यांच्या आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, आम्ही कामातून उत्तर देतो. आणि म्हणून एवढी कामं करू शकलो आम्ही. आणि म्हणून लाडक्या बहिणींना पहिला विरोध केला, परंतु लाडकी बहीण सुपरहिट झाल्याबरोबर लाडक्या बहिणीची योजना पण त्यांनी त्याच्यात टाकली. विरोध करायचा आणि पुन्हा त्या योजनेची कॉपी करायची. असे दुतोंडी दुटप्पी महाविकास आघाडी युवकांसाठी म्हणाले आम्ही बेकारी भत्ता 4,000 रुपये द्या. अरे आम्ही ऑलरेडी 6,000, 8,000, 10,000 सुरू केलेत. वराती मागून घोडे म्हणतो आपण, तशा प्रकारचं त्यांचं जे काय वागणं आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार एक विचाराचे सरकार असल्यानंतर काय चमत्कार होतो तो महाराष्ट्राने पाहिला आहे. मोदीजी नेहमी आपल्या योजनांना त्यांनी मदत केली. आज मोदीजींचं आणि अमितभाईंचं पुण्यावर फार प्रेम आहे. म्हणून आपले मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच फटक्यात केंद्रीय मंत्री केलं. आणि म्हणून पुण्यामध्ये आणखी आपल्याला जे काम करायचं आहे, विकासाचं, मेट्रोचं काम सुरू आहे, रस्त्यांची कामं सुरू आहेत, उड्डाणपुलांची कामं सुरू आहे. मला आठवतं एकदा चांदणी चौक, आपला चौक होता मोठा, मी गावी चाललो होतो. ट्रॅफिक मध्ये अडकलं नाही, ट्रॅफिक बंद होती. सगळे लोक आले आणि मला म्हणाले साहेब ह्याच्यावर तोडगा काढा. मी तिथंच बसून गाडीतूनच सगळ्यांना फोन लावले आणि चांदणी चौक जो चौक होता त्याच्यातला अडथळा दूर केला. आता मला वाटतं तिथं ट्रॅफिक नाही, आता एकदम ट्रॅफिक मुक्त चांदणी चौक झाला. तसंच पुण्यामध्ये देखील ट्रॅफिक मुक्त पुणे आपल्याला करायचं आहे. पुण्यामध्ये देखील वाहतूक कोंडी होते, ती देखील आपल्याला दूर करायची आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की पुणे हे एक सांस्कृतिक, मगाशीच म्हणालो मी, राजधानी आहे. पुण्यात वादविवाद होतात पण निर्णय मात्र निर्विवाद होतात. अशा प्रकारची ख्याती आपल्या पुण्याची आहे. आणि म्हणून पुण्यातून सुरू होणारी गोष्ट जगभरात पोचते आणि जगातली गोष्ट पुण्यात येते. हा देखील इतिहास पुण्याचा आहे. आणि म्हणून
पुण्याचा चेहरा मोहरा वेगाने पालटतोय. मेट्रो धावायला लागली, रस्ते मोकळे व्हायला लागलेत. इतिहास, वर्तमान आणि भविष्याचं दर्शन घडवणारा हे शहर आहे आणि म्हणूनच या पुण्याला एक आगळं वेगळं महत्त्व आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपण या पुण्यातल्या सगळ्या जागा महायुतीच्या निवडून द्यायच्या आहेत, त्यासाठी ही सभा आहे. आणि मी आपल्याला एवढंच शब्द देतो की आम्ही सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचा हा मुख्यमंत्री. मगाशी मुरलीने सांगितलं, मी स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो. हे कॉमन मॅनचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आम्हाला कॉमन मॅनला सुपरमॅन बनवायचं आहे. आम्हाला काय मिळालं यापेक्षा या राज्यातल्या जनतेला काय मिळालं हे बघायचं आहे. त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि समाधान द्यायचं आहे. आणि म्हणूनच एवढ्या योजना, चंद्रकांत दादा इथं बसलेत, आमच्या एवढ्या योजना, एवढे निर्णय आम्ही घेतले की एकावर एक असे थप्पी लागत गेली आणि फक्त लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये सुपरहिट झाली. आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो, 2.5 वर्षामध्ये जे त्यांनी केलं नाही, आज पुण्यामध्ये पुणे मिसिंग लिंकचं मगाशी मी सांगितलं, आपलं सरकार देखील अशाच प्रकारचं काम करतंय, वेगवान काम करतंय, वेगवान निर्णय घेतंय. पुण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर होत आहे, 2000 कोटींची गुंतवणूक होती आहे. स्कोडा ऑटो, व्हॉक्सवॅगन इंडिया कंपनी इकडे येते. बालेवाडी इथे स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारत आहे. आणि म्हणून मी मगाशी आठवण केली आपल्या सिद्धार्थनी, जेव्हा पूर आला होता तेव्हा मी आलो होतो. मला माहित नाही काय काय बघितलं, काय काय कामं झाली, काय फायदे झाले, किती योजना, किती आपण जे होईल ते पटकन करतो, लगेच जागेवरच निर्णय आपला असतो. कारण हे सरकार ऑन द स्पॉट निर्णय घेणारं सरकार आहे. बघतो, करतो, बघतो, हे पाहतो ते आपल्याकडे नाही आहे. लगेच झालं की लाव फोन, झालं होणारं काम होऊन जातं ताबडतोब. आणि म्हणून या ठिकाणी अल्पावधीमध्ये जसं लाडकी बहीण आहे, लाडका भाऊ आहे, लाडका शेतकरी आहे, लाडका ज्येष्ठ आहे, तसं हे सरकार देखील लोक म्हणायला लागले, आपलं सरकार लाडकं सरकार. आणि म्हणून एकच मी आपल्याला सांगतो, येणाऱ्या या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम पुन्हा करतील. एक दिल्लीवरून आले होते उंटावरून शेळ्या हाकायला नागपूरमध्ये, तिथं म्हणाले संविधान. अरे ते संविधान कुठलं तरी लाल रंगाचं होतं. इथे आपले बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. लाल रंगाचं एक पुस्तक होतं आणि त्यात आतली पानं कोरी होती. अरे खोटं किती बोलायचं. आणि संविधान बदलणार म्हणून लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवलं आणि त्यामध्ये आपण थोडे बेसावध राहिलो. पण मी आपल्याला सांगतो की बाबासाहेबांना 2दा पराभूत कोणी केलं हो? बाबासाहेबांचा अवमान वारंवार करणारा काँग्रेस, या काँग्रेसला बोलण्याचा अधिकार नाही. बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळकं घर आहे, त्यापासून सावध राहा. 50-60 वर्ष काँग्रेस सरकार होतं, एकदा तरी संविधान दिन साजरा केला? 2015 साली मोदीजींनी संविधान दिन साजरा करण्याला सुरुवात केली आणि आज आपण पाहतोय सगळीकडे संविधानाची मंदिरं आपण तालुक्यावर बांधतोय. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम रहेगा. पण किती फसवणार. पुन्हा आता लगेच ते डोक्यावर घेऊन आलेत. आता एकदा माणसाची फसगत होते, परत फसत नाही. आणि म्हणून यावेळेस आपल्याला त्यांचे मनसुबे धुळीस मिळवायचे आहेत. आपण जागृत राहायचं आहे. कारण ते जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आज आपण बघा, कुठल्याही योजनेमध्ये काही आपण त्याच्यामध्ये बिलकुल फरक ठेवला नाही. आपण सगळ्यांना सगळ्या योजना देतोय. परंतु
जाती जातीमध्ये विद्वेष पसरवण्याचं काम, जाती जातीत तेढ निर्माण करण्याचं काम आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम महाविकास आघाडी करते आहे. आणि म्हणून यासाठी आपल्याला सावध राहायचं आहे. आपलं विकासाभिमुख आपलं सरकार आहे. आपण एवढ्या विकासाच्या प्रकल्पांना पुढे नेलंय, एकीकडे विकास उद्योग आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचं आपण काम केलंय. या देशाचं नाव आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी जगभरामध्ये रोशन करतायत. आज जगाच्या सगळीकडे आपल्या भारत देशाचं नाव अभिमानाने घेतलं जातंय. पूर्वी कोण प्रधानमंत्री कुठं गेले आणि कुठं आले काही कळत होतं का? आज आपली अर्थव्यवस्था वाढवली आहे. अर्थव्यवस्था 10व्यावरून 5व्यावर आणली. आज 3ऱ्या क्रमांकावर नेऊन देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न मोदीजी घेऊन पुढे जात आहे. आणि राहुल गांधी विदेशामध्ये जाऊन आपल्या देशाची बदनामी करतात. हे कुठला देशप्रेम, ही कुठली देशभक्ती? आणि म्हणून यांना जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. यांना या निवडणुकीमध्ये चारी मुंड्या चित करण्याची संधी आपल्या हातात आलेली आहे. जर आपलं सरकार आलं नसतं तर या योजना मिळाल्या असत्या, या योजना सुरू झाल्या असत्या. अरे यांच्या काळामध्ये सगळं बंद होतं. योजना तर बंद, प्रकल्प पण बंद, सगळी मंदिरं बंद, सगळं बंद. कडी कुलूप लावून टाकलं. सुरू करा म्हणून आंदोलन करत होती लोक. यांचा लॉकडाऊन हा आवडीचा विषय होता. जपानमध्ये आकडे वाढले की लगेच इकडे लॉकडाऊन. अरे लॉकडाऊन करून का पोट भरते? पोटाची खळगी भरण्याचा मार्ग दाखवण्याची आवश्यकता आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर एकही कोविडची मीटिंग घेतली नाही. कोविडला पळवून लावलं आपण. कोविडचा बाऊ करून 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 कोविडच्या पाठी लपवून कोविडमध्ये भ्रष्टाचार करणारे महाविकास आघाडी आपण पाहिली आहे. खिचडीमध्ये लोकांच्या तोंडची खिचडी हिरावणारे लोक पाहिलेत. डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाणारे लोक बघितलेत. पुण्यामध्येच एक कोविड सेंटरमध्ये डॉक्टर नाही, पेशंट नाही, काय नाही, बिल काढून मोकळे झाले. इकडे माणसं मरत होती आणि इकडे पैसे मोजत होते. कुठं फेडणार हे पाप? तुम्हाला हिशोब तर द्यावाच लागेल. आणि म्हणून या काँग्रेस महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. संधी आपल्या हातात आली आहे. मी सगळीकडे महाराष्ट्रात फिरतोय. एक चांगलं वातावरण आहे. माझ्या लाडक्या बहिणींनी तर पार वादळ निर्माण केले. सगळीकडे लाडकी बहीण, लाडकी बहीण. त्याच्यामुळे ते धास्तावले आणि म्हणून म्हणाले आता आम्ही 3000 देतो. अरे तुम्ही राजस्थानमध्ये फसवलं, हिमाचलमध्ये फसवलं, तुम्ही कर्नाटकमध्ये फसवलं. देतो म्हणाले, सरकार आल्यानंतर म्हणाले हमारे पास पैसे नहीं है. इल्ला म्हणाले तर केंद्राकडे पैसे मागायला लागले. म्हणाले केंद्राने पैसे द्यावे. असं कुठं होतं का? आणि म्हणून हे खोटारड सरकार, खोटारड महाविकास आघाडी आहे. खोटारड 2.5 वर्षाचं सरकार आपण पाहिलंय आणि 2-2.25 वर्षाचं सरकार देखील आपण पाहिलंय. आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, एक एक आमदार महत्वाचा आहे. आणि इथं 2 आपले उमेदवार आहेत, हेमंत रासने आणि सिद्धार्थ शिरोळे. हा अरे दादा पण इथलेच आहेत. हो दादा तर फिक्स आहेत. आणि तिन्ही माणसं आपले फिक्स करा, कारण मागच्या वेळेस बिचारा आपला रासने थोडक्यात हुकला होता. आता त्याची संधी त्याला मिळाली पाहिजे. हे तिन्ही आमदार नाही, आपले पुणे जिल्ह्यातले जेवढे आमदार, जेवढे आपले उमेदवार आहेत महायुतीचे, त्या सर्व महायुतीच्या उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. जिथं धनुष्यबाण निशाणी आहे तिथं धनुष्यबाण, जिथं कमळ निशाणी आहे तिथे कमळ, जिथं घड्याळ निशाणी आहे तिथे घड्याळ आपल्याला मतदान करायचं आहे. खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणायचं असेल तर आपल्याला एक एक आमदार महत्वाचा आहे. आणि म्हणून मोदी साहेब म्हणाले महाराष्ट्र एक आपला पॉवर हाऊस करायचा आहे, फिनटेक कॅपिटल करायचं आहे. आणि म्हणून यासाठी या महाराष्ट्राला, महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे.
आणि म्हणून हे महाराष्ट्र मोठं राष्ट्र आहे, मोठं राज्य आहे. आणि याला जर आपण सरकार पलटवलं नसतं तर हे आणखी 10-15 वर्ष मागे गेलं असतं आपलं राज्य. आणि म्हणून आम्ही त्यावेळेस काही मागचा पुढचा विचार केला नाही. काय होईल माहित नाही, परंतु आम्ही सत्ता सोडली. 8 मंत्र्यांनी सत्तेला ठोकर मारून सत्तेच्या विरुद्ध प्रवाहामध्ये गेलो. याचं कारण की राज्य पिछाडीवर चाललं होतं. राज्यातली जनता टाओ फोडत होती. जनता महाराष्ट्रातल्या जनतेच्या बरोबर विश्वासघात झाला होता. आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी महायुतीचं सरकार आणलं. आणि म्हणून आज आपण एवढ्या योजना करू शकलो, आज आपण एवढे प्रकल्प पुढे नेऊ शकलो. अन्यथा आज महाविकास आघाडीचं सरकार असतं तर हे राज्य पिछाडीवर नेलं असतं. कारण विकास विरोधी नीती, विकासाचे मारेकरी सरकारमध्ये बसल्यानंतर प्रमुख पदावर विकास होणार कसा. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, येणाऱ्या 10 तारखेला आपल्याला एवढ्या जोरात इथे आपली निशाणी, इथं सिद्धार्थची आपलं कमळ आहे, रासनेची कमळ आहे आणि चंद्रकांत दादांचं पण कमळ आहे. त्यामुळे चूकभूल व्हायचं काय विषय येत नाही. आणि म्हणून एवढ्या जोरात म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने, जोरात म्हणजे ते बटन दाबून हात घालू नका, एवढ्या मोठ्या संख्येने मतदान करा की समोरच्यांच्या सगळ्यांच्या डिपॉझिट जप्त झाल्या पाहिजे. आणि पुन्हा कधीही या मतदारसंघांमध्ये उभं राहण्याची हिंमत करता कामा नये, एवढीच आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मनापासून आपल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महायुतीच्या या छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थदादा शिरोळे